शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। सर्वसामान्यपणे प्रत्येकाच्या घरात काही ठराविक कडधान्य भरली जातात। मूग, मटकी, वाल, वाटाणे, चवणे, चवळी हे कडधान्य आवर्जून भरली जातात। या कडधान्याबरोबर काळे वाटाणे देखील तितकेच चवीचे आणि गुणकारी आहेत, हे काही जणांना माहीतच नाही। कोकणी किंवा मालवणी माणसांच्या जेवणामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ किंवा आमटी हमखास केली जाते। हो, मला माहीत आहे, तुमच्या लक्षात आलंय की मी तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ करून दाखवणार आहे। अगदी बरोबर ओळखलं, मी कुकरमध्ये काळ्या वाटाण्याची उसळ करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्य बघूया। अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला, आल्याचा छोटा तुकडा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर बारीक चिरलेली, लाल मिरची पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ। छोटी वाटी काळे वाटाणे घेतले मी, 10 ते 12 तास भिजवून ठेवले होते। आता छानपैकी भिजलेत ते। फोडणीसाठी तेल आहे, इथे 2 कांदे घेतलेत मिडियम साईजचे, मसाला चिरलेला आहे, इथे ओला नारळाचा किस आहे अर्धी वाटी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झाला, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। कांदा भाजून घ्यायचा आहे, मसाल्यासर भाजून घ्यायचा आहे। ही भाजी मी कुकरमध्ये दाखवणार आहे। कांदा मी हाय फ्लेमवरती लालसर भाजून घेतला आहे। कांदा लाल झाला, आता मी काढून घेते। गॅस पण मंद करायचं आहे। त्यात वरती आपल्याला ओलं खोबरं लालसर भाजून घ्यायचं, जाळायचं नाही, लाल करून घ्यायचं। खोबरं आणि कांदा गार झाल्यानंतर मी मसाला वाटून घेणार आहे। लाल झालंय, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करते। काळा वाटाणा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। इथे मी खोबरं घेतलंय, भाजलेलं आहे, कांदा घेतला, भाजलेला कांदा टाकले, लसूण आहे, थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं। मसाला बारीक वाटून झाला, आता आपण काळ्या वाटाण्याला फोडणी देऊया। मी इथे कुकर गरम करायला ठेवलाय, कुकर तापलाय। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया, अंदाजे 2 ते 3 चमचे टाक। तेल चांगलं तापलंय, त्यामध्ये कढीपत्ता टाकते मी। कढीपत्ता छान परतून झाला, त्यामध्ये आता मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। थोडंसं परतून घ्यायचं, जास्त मऊ करायचं नाही। परतून झालं, त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकते। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। परतून झाला, मसाल्याला छान तेल सुटलंय। आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया। मी इथे लाल मिरची पावडर टाकली, कांदा लसूण मसाला टाकला, हळद ते घेतली, गरम मसाला आहे। मसाला सुद्धा छान परतून घ्यायचं, सगळे एकजीव झाले पाहिजे। तुम्ही बघू शकता मसाले एकत्र झालेत मस्त। त्यामध्ये मी भिजवलेले वाटाणे टाकते। मला जर कुकरमध्ये करायचं नसेल वाटाणा तर काय करायचं, कुकरमध्ये काळे वाटाणे घ्यायचे, अंदाजे पाणी टाकायचं, म्हणजे 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरला लावून घ्यायचं। जवळजवळ 4 ते 5 किंवा 6 शिट्ट्या काढायच्या आणि वाटाणे उकडले ना, मग कढईमध्ये फोडणी द्यायची। छान परतला, तर त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे। यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकते। तुम्हाला रस्सा जसा घट्ट हवा पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाका। 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलं, तर चवीनुसार मीठ टाकते। आता एकदा हलवून घेऊया। काळा वाटाण्याची उसळ जर कुकरमध्ये केली ना तर खूप छान चव लागते। कढईतल्या वाटाण्यापेक्षा कुकरमधला वाटाणा खूप चवीला छान लागतो। आता मी कुकरचं झाकण लावून घेते। कुकरला झाकण लावलंय। आता या कुकरच्या आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। कुकर थंड झाला, आता मी झाकण काढून बघते। तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आलाय, भाजीला वास छान सुटलाय। वाटाणा शिजला की नाही ते पण बघूया। हे बघा, वाटाणा छान शिजलाय। त्यावरती मी ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। भाजी मी आता बाउलमध्ये सर्व करते। छान झाली, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही भाजी करा, चवीला खूप छान होते। तुम्ही ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत
किंवा एखाद्या नान बरोबर सुद्धा खाऊ लागते। या पद्धतीने नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।